मी बॉडीगार्ड? हा, माझ्या लोकांपासून मला काय भीती आहे? पोलीस घ्या, हे घ्या, माझ्याच लोकांमध्ये मी बॉडीगार्ड आहे, पोलीस आणले तर काय उपयोग हो मला सांगा. बरोबर का नाही? म्हणून मी वेगळी आहे आणि मी इथेच आहे, मी कुठे नाही. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या मातृभूमीला तुमची गरज आहे. ह्या मातृभूमीला एक ठेवा. तुम्हाला माहितीये परवा 4 हुतात्मा दिवस, आपले 4 हुतात्मा माहितीये का नाही? 4 हुतात्मा वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे होते, पण त्यांनी रक्त व्हायला नाही या देशासाठी. तो जवान जेव्हा तिकडे काम करतो काश्मीरला, आणि जेव्हा त्याच्या छातीत गोळ्या मारता पाकिस्तानकडून, तेव्हा तो संरक्षण कोणाचं करत असतो? एका धर्माचं करतो, एका समाजाचं संरक्षण करतो, देशाचं संरक्षण करतो. मग जेव्हा आपण धर्म जातपात करतो तेव्हा अपमान त्या शहीद जवानाचा होतो, त्या 4 हुतात्म्यांचा अपमान होतो. जेव्हा आपण असं करतो तेव्हा राजकारणात ह्याचा विचार कधी करणार? म्हणून हात जोडून विनंती करते. मला एवढं मी हात जोडून मत पण कधी तुमच्या समोर हे नाही, पण ह्या वेळेस मला तुमच्याशी बोलावंसं वाटतं. प्लीज माझ्या देशाला वाचवा. माझ्या देशाला, माझ्या मातृभूमीला तुमच्याच हातात आहे. कोणता पंतप्रधान वाचू शकणार नाही, उलट तेच बिघडवतायत. खरं ते सांगते, तेच बिघडवतायत. म्हणून तुम्हारे हवाले वतनचा असं सगळं काही तुमच्या हातात आहे. महागाई वाढली आहे, जीएसटी वाढली, पाणी नाहीये सोलापुरात, 7-7 दिवसात घाण पाणी येत आहे, आयटी पार्क अजून आलं नाही, विमान अजून उडालं नाही. बरोबर का नाही? बीडी कारखाने बंद होत आहेत, पगारी मिळत नाहीये, घाण पाणी सगळीकडे. आणि ह्याला फक्त घोषणाबाजी सुटते, त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीये. अहो, सोलापूर शहराला 2 दिवसात पाणी द्यायचं आश्वासन द्या आम्हाला तुम्ही बीजेपीचे लोक. फक्त येऊन धडकाव भाषण. बीजेपी काय, एमआय काय, तेच. आमच्या शास्त्रीनगरच्या महिलांना पाणी द्या इकडे 2 दिवसातून एकदा. घाण पाणी येत आहे, कोणीच बोलायला तयार नाही. आहे कोणी बोलायला तयार? शिवाय काँग्रेस कोण बोलतं? 5च्या 5 आमदार बीजेपीचे येतात सोलापुरात, ईव्हीएम मध्ये घोटाळा करतात, आणि आपण गप्पा बसतो. का स्वतःला त्रास करून घेतात? जेव्हा काँग्रेस होती तेव्हा कारखाने वाचलेले बिडी कामगारांचे. जेव्हा काँग्रेस होती तेव्हा तुम्हाला पेन्शन मिळत होतं. काँग्रेस होती तेव्हा सिलेंडर फक्त 800 रुपये. आता संजय गांधी निराधार पण बंद झालं, फक्त लाडकी बहीण ते पण बंद होणार. त्या लाडकी बहिणीमुळे तुम्ही मतदान केलं ते ना, आता ती लाडकी बहीण पण सावत्र बहीण झाली. मला एक सांगा, पैसे घेऊन काय तुम्हाला संरक्षण मिळणार आहे? पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास मिळणार आहे? पैसे घेऊन तुम्हाला आनंद 2 दिवसासाठी, मग खान मार नवऱ्याचा, काय उपयोग? पैसे घेऊन काय दारू थांबणार आहे? बरोबर आहे का नाही? पैसे घेऊन काय बिनधास्त जगायला मिळणार आहे? या सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाही. बीजेपीला वाटतं तुम्हाला खरेदी करू शकतात पैशाने. मी बोलून थकले. आता तुम्हाला समजायला पाहिजे. एवढीच तुम्हाला विनंती करते, जरा जास्त बोलली. तरुण मुलांना पण तुम्ही आया. हे तरुण मुलं सगळे व्हॉट्सअप बघतात आणि त्या नादात जातात. ते व्हॉट्सअप तर सर्वात वाईट गोष्ट आहे. त्याच्यावर फक्त लोकांची भांडणं लावतात, आणि जसं मी म्हणाली, कट्टरतेचं विष पेरतात. विष. ह्यांनी असं आहे, त्यांनी तसं आहे, ही जत्रा ह्यांचीच आहे, ती जत्रा. अरे काय लावलंय काय? आपल्या कोणा गड्ड्यावर सगळे जातात. आपण कोण नाही जात गड्ड्यावर? सगळे घेऊन जातो. मी पण जाते गड्ड्यावर, सगळे. आणि का? गड्डा सगळ्यांचा.
सोलापूर सगळ्यांचं आहे, कोणाचा इकडे हक्क नाही आहे ह्यांचाच आहे आणि त्यांचाच आहे. अरे काय म्हणजे काय चाललंय आपल्या देशात. वाचवा देशाला एवढीच विनंती करते. 43 लाखाचं काम करते, कामाला किंमत द्या. तुम्हाला मी कधीच सोडणार नाही एवढं तुम्हाला शब्द देते, वचन देते. जसं तुम्ही मला सांभाळलं तसं मी तुम्हाला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.